मोठ्या व्यक्तीचा दबाव आहे असं म्हणतात. तो सरकारमधला आहे की सरकारमधलं बाहेर आहे? अरे केंद्र सरकारमधला आहे की राज्य सरकारमधला? मी एवढंच म्हणेल, कुणाचा तरी दबाव आहे, नाही तर पोलीस अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी या पोलीस काही अधिकाऱ्यांचं तिथं आलं होतं जेव्हा अंत्यविधी झाला होता. आणि आता सुद्धा आम्ही जेव्हा त्यांना काही गोष्टी सांगत होतो त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरनं आम्हाला जाणवत होतं की आम्ही जे बोलतोय ते खरंय, पण तरी सुद्धा यांचा पेन एफआयआर कडे त्या ठिकाणी वळत नाही. त्याचा अर्थ कोणतरी एक ताकदवान व्यक्ती त्यांच्यावर प्रेशर आणतंय. आता सीआयडी हे ऍक्सिडेंटवर तिथं त्यांचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे आणि ऍक्सिडेंटचा जो दाखला आहे तो झाल्यानंतर सुद्धा एफआयआर होऊ शकतो, पण केला जाऊ शकत नाही. कारण एफआयआर मध्ये आम्ही म्हणतोय या लोकांवर लक्ष द्या आणि हेच कदाचित सत्तेतल्या लोकांना, काही लोकांना हे नको असावं असं आपल्याला म्हणावं लागतं. अरे याच्या पुढे आम्ही काय करणार आहे? 1-1.5 तास युगेंद्र इथं असतील, नाही तर परत थोड्या वेळी येतील, कारण आम्हाला त्यांनी 1-1.5 तासाचा वेळ मागितलाय. खरं तर मुंबईमध्ये सुद्धा आम्हाला सांगितलं होतं 2 तास. मुंबईची घटना घडून 15 तास झाले तरी सुद्धा त्यांच्याकडनं आम्हाला अजून काही सांगितलं नाही. त्यांचा अभ्यास काही पूर्ण झालेला नाही. 1-1.5 तास हे थांबा असं म्हणतायत, ते थांबतील, आम्ही थांबू. पण आता पुढे सीआयडी काय करते हे जाणून घेण्यासाठी आज दुपारी 3 वाजता पुण्यामध्ये सीआयडीचे जे हेड ऑफिस आहे तिथं जाऊन आम्ही दाद मागू की सहसा सामान्य लोकांना आणि कोणालाही सीआयडीकडे जाता येत नाही. पत्रकार परिषद घेते सीआयडी, ते योगायोग आहे. ती पत्रकार परिषद आम्ही सुद्धा ऐकतो. आम्हाला प्रश्न असतील आम्ही त्यांना प्रश्न विचारतो. आता आम्ही तिथं 3 वाजता 100% जाणार आणि काय त्यांचा तपास म्हणतोय हे जरासं आम्ही समजून घेतो. अपघाताच्या दिवशी दादा एक मिनिट दादा, अपघाताच्या दिवशी एटीसी बारामतीतून ऑपरेट होत होतं. या बाबतीत अनऑफिशियली बोलणं झालेलं आहे, पण जी ऑफिशियल माहिती आणि तुमच्यासारख्या काही चांगल्या पत्रकारांनी सुद्धा या बाबतीतलं इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे. दादांच्या प्रेमापोटी ते इन्व्हेस्टिगेशन सुद्धा आम्हाला आलेलं आहे. 2 दिवसानंतर त्या बाबतीतली म्हणजे ब्लॅक बॉक्स आणि इतर गोष्टींबद्दल आम्ही एक वेगळी प्रेस तिथं घेणार आहोत. त्या मुद्द्यात, त्या विषयावर आम्ही त्या ठिकाणी सांगू. अपघाताच्या दिवशी एटीसी बारामतीतून ऑपरेट झालं होतं आणि ते पण खासगी कंपनी केलं होतं. खासगी कंपनीने एटीसी ऑपरेट केलेलं होतं अपघाताच्या दिवशी. आणि मग ह्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली का? कारण एटीसीचा ग्रीन सिग्नल मिळाल्याशिवाय टेक ऑफ झालं नाही. याच्या आधी मुख्यमंत्री सुद्धा जे लँड झाले असतील बारामती एअरपोर्टवर, मोठे मोठे व्यावसायिक लँड झाले असतील, अजितदादा अनेक वेळा लँड झालेले आहेत, तेव्हा सुद्धा इथं बारामतीमध्ये असणारी एटीसी ही प्रायव्हेटच आहे. आता जेव्हा आपण टेक ऑफ करतो तेव्हा पुणे एटीसी सुद्धा बोलावं लागतं. ती लायसन्स्ड एटीसी आहे, ती एक गव्हर्नमेंटची एटीसी आहे. मग त्या एटीसीला ह्यांना सांगितलं नव्हतं का रे उडू नकोस, व्हिजिबिलिटी 3000च आहे? मग पुणे एटीसी मध्ये कोण असं होतं? का त्यांनी नाही सांगितलं? का व्हीएसआर कंपनीच्या पायलटली का नाही विचारलं? असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे रेकॉर्डिंग बारामती एटीसीचं हे कुठेतरी सीआयडी का कुणीतरी ताब्यात घेतलं असं आम्हाला कळालं का डीजीसीएली. त्या बाबतीत काय येते, पण ती ट्रान्स्क्रिप्ट आहे, काय बोललं गेलं याचा पुरावा आमच्याकडे आहे, तो आम्ही त्या ठिकाणी वापरू. पहिल्यांदा तक्रार दिली जाते, त्यानंतर पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतात, मग एफआयआर दाखल केली जाते. अशा पद्धतीचा प्रोसेस आहे. मात्र दुसरीकडे असं सातत्यानं सांगितलं जातं की तपास योग्य पद्धतीने चालू आहे. मात्र रोहित पवार जे आहेत ते स्टंटबाजी करतायत आणि डिस्गाईड केलं जाते असा आरोप भाजपकडून करत आहे. मग एफआयआर म्हणजे काय? तक्रारच आहे ना. अरे तक्रारच घ्या ना आमची. ती खोटी ठरली तर आमच्या गुन्हे दाखल. जर खोटी ठरली तर आम्हाला गुन्हे दाखल करा. आणि जी इन्व्हेस्टिगेशन चाललंय सीआयडीचं असं ते म्हणतात, ते ऍक्सिडेंटल रिपोर्टवर चाललंय. अरे पण त्याला दुसरा अँगल आहे, तो अँगल आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि डीजीसीए सरळ सरळ सांगते की आम्ही 5 विमानं ग्राउंड करतोय का त्या विमानात प्रॉब्लेम आहे. अरे पण प्रॉब्लेमॅटिक विमान अजितदादांना का दिलं हा आमचा प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही म्हणतो एफआयआर करा. पण या बाबतीत कुणी टेक्निकल बोलत नाही.